श्रोते हो नमस्कार. PCT's इन्फिनिटी 90.4 FM या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी विराज सवाई आणि माझ्याबरोबर आहे माधुरी ढमाले. नमस्कार. नमस्कार श्रोते हो. आज आहे 21 जून. आजचा दिवस हा जागतिक संगीत दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवरून दरवर्षी तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकवण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. आणि आज सुद्धा अशीच एक विशेष संगीताची मैफल आपल्या स्टुडिओमध्ये रंगणार आहे आणि त्यासाठी आपण एका विशेष व्यक्तिमत्वाला इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आज आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत श्रोते हो उर्मिला भालेराव, ज्या तालवाद्यवादिका आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एकमेव महिला तालवादकाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि आपल्या स्टुडिओमध्ये आज खूप सारी तालवाद्यांची श्रीमंती त्या घेऊन आलेल्या आहेत. विराज, तू म्हणालास जागतिक संगीत दिवस आहे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये संगीताचा जो वाटा आहे तो खूप मोठा आहे. बरोबर. कुणाला अभंग आवडतात, कुणाला बॉलिवूड म्युझिक आवडतं, कुणाला लावणी आवडते, तर कुणाला रॅप सॉंग्स आवडतात. पण या सगळ्यामध्ये 7 सूर आपले सोबत करत असतात आणि या 7 सुरांसोबतच साथ करतात ती म्हणजे ही सगळी तालवाद्य. या तालवाद्यांचा बाज, त्यांची श्रीमंती, त्यांचा वेगवेगळा ढंग हा किती आकर्षित करून घेतो आपल्याला. ती गाणी ऐकताना ही फक्त तालवाद्य जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते लक्षात येतं. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमामध्ये श्रोते हो या तालवाद्यांची मजा आपण ऐकणार आहोत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की उर्मिला भालेराव या आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्येच राहणाऱ्या आहेत आणि आज संगीत दिवसाच्या निमित्ताने तुम्ही हा जो सगळा साज घेऊन आलेला आहात. खूप वेगवेगळं संगीत आम्हाला ऐकायला मिळणार आहे. आधीच तुम्हाला खरं तर धन्यवाद देते त्यासाठी. तुम्ही आमंत्रण स्वीकारलंत आणि अतिशय उत्साहाने आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी आलात. धन्यवाद माधुरी. सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार व्यक्त करते. आणि माधुरी, अजून एक ओळख करून द्यायची, ती म्हणजे की ताईंची मुलगी सुद्धा आपल्याकडे आज स्टुडिओमध्ये आलेली आहे. ती गाणार आहे, तिचा आवाज आपण ऐकणारच आहोत. तिचं स्वागत करूयात. प्राजक्ता सरनाईक. धन्यवाद. श्रोते हो, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपतीला वंदन करून करतो, तसंच आपण या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा श्री गणेशाला वंदन करून करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रोते हो, आता आपण श्लोक ऐकला. त्या श्लोकामध्ये प्राजक्ताचे सुस्वर तर होतेच, पण त्यासोबत नाद जोडला गेला होता, तो म्हणजे चाईम्सचा आणि टाळाचा. ती अतिशय सूक्ष्म अशी किणकिण, पण त्याने वातावरणाची काय निर्मिती झाली याचा अनुभव तुमच्यासोबत आम्ही सुद्धा इथे स्टुडिओमध्ये घेतलाच. ही आहे तालवाद्यांची ताकद, त्यांची मजा. अगदी. या श्लोकानंतर आपण लगेचच अभंग ऐकणार आहोत. वारीचा आता महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे सगळीकडेच विठ्ठल भक्तीला उधाण आलेलं आहे. खरं तर हे उधाण 12ही महिने सुरूच असतं, ते टिकून असतंच, पण हा महिना वेगळ्याच चैतन्याने भारलेला असतो. वंदन करूया त्या विठोबाला, त्याचं सुंदर असं ध्यान अनुभवूया. यामध्ये विराजचे स्वर आपण ऐकाल आणि त्यासोबतच टाळ आणि चिपळ्या या दोन्हीही एकाच वेळेला उर्मिलाताई आपल्यासाठी वाजवणार आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी
ठेवूनिया ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया ठेवूनिया सुंदर ते ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप आवडे निरंतर तेची रूप आवडे निरंतर तेची रूप आवडे निरंतर तेची रूप तेची रूप तेची रूप सुंदरत ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया ठेवूनिया सुंदरत ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 सुंदरत ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया ठेवूनिया सुंदरत ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. श्रोते हो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या हा अभंग आपण अनेक वेळा ऐकलेला आहे, पण तो वेगळ्या चालीत आज आपण ऐकला. मला इथे सांगायला हवं श्रोत्यांना की ही चाल आहे सुप्रसिद्ध गायिका संपदा थिटे यांची. त्यामुळे संपदाताईचं सुद्धा इथे कौतुक करावं असं नक्की, वाटतं. विराज, नक्की. सुंदर ते ध्यानाच्या अनेक चाली आपण ऐकतो आणि मला तर 5 चाली माहिती. बिलकुल आणि प्रत्येक चाल भावते, भावते. ही विशेष गोष्ट आहे. अगदी, अगदी. आणि त्यामध्ये आणखीन विशेष गोष्ट अशी झालेली आहे श्रोते हो, की आता उर्मिलाताईंनी टाळ आणि चिपळ्या एकत्र वाजवल्या असं मी म्हटलं. तुम्ही म्हणाल की शक्यच नाही, ही 2 हातांनी टाळ वाजवणार, मग चिपळ्या कशा वाजवणार. तर त्यांनी एक टाळ जो आहे तो पायामध्ये पकडला होता, म्हणजे अंगठ्यामध्ये, आणि त्यावर एका हाताने त्या टाळ धरून तो टाळाचा जो ताल आहे त्या देत होत्या आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांनी चिपळ्या धरलेल्या होत्या. त्यामुळे खूप सुंदर हे कॉम्बिनेशन बघायला सुद्धा मिळालं आणि ऐकायला सुद्धा मिळालं. अगदी. आणि माधुरी, तू मगाशी म्हणालीस ना की आपल्याकडे या तालवाद्यांची खूप श्रीमंती, किती बिलकुल. वेगवेगळे प्रकार आपण आता पाहतोय नाही का. आपण पुढचं जे गाणं ऐकणार आहोत ना त्यात सुद्धा एक छान आवाज जो आपल्याला मागे सातत्याने ऐकू येणार आहे, अगदी तो मी तुम्हाला सांगण्याच्या आधी तुम्ही तो ऐका बिलकुल. आणि मग आपण त्याच्यावरती बोलूया. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, इडा पिडा जाईल सारी कृपा तुझी भात्यातल्या सुरासंग, कृपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. बघ आता विराज याच्यामध्ये टकटळक टकटळक चालू Exactly. झालं कीच ओळखतात आपण बरोबर, सगळेजण की खरंच आहे. गाणं आहे ऐरणीच्या देवा. साधी माणसं या चित्रपटातलं गाणं खूप विशेष माणसांनी सादर केलेलं आहे इकडे. आणि गाणं जरी साधं असलं, त्याच्यामध्ये वाद्य जरी साधी वाजवली असली तरी त्याचा इम्पॅक्ट मात्र साधा नाहीये. बिलकुल. तो खूप प्रभावी आहे. अगदी खूप जास्त इन्स्ट्रुमेंट्सची किंवा खूप जास्त भरणा करण्याची आवश्यकता नाही, किंवा ती नसताना सुद्धा किती उत्तम आणि दर्जेदार गीत होऊ शकतं याची प्रचिती देणारं हे गीत आपण ऐकलं. बिलकुल. उर्मिलाताई, तुम्ही ही सगळी गाणी जेव्हा ऐकता बारकाव्याने तुम्हाला ऐकावी लागतात ती, कारण ताल तुम्हाला द्यायचा असतो. तुम्ही काय सांगाल, तुमचा अनुभव काय आहे या गाण्यांचा? या क्षेत्रात मी गेली 24 वर्ष आहे. गाणी ऐकण्याचा कान ही गाणी बसवताना मला मिळाला. म्हणजे लोक चाली किंवा शब्द ऐकतात आणि त्यानुसार बसवतात. मला त्यात काय वाजलेलं आहे हे ऐकून बसवावं लागतं आणि त्यानुसार त्याचे बार काढावे लागतात. बरोबर. किंवा त्यानुसार ती गाणी त्याच्यात काय वाद्य वाजलेली आहेत त्याप्रमाणे मला ते बसवावं लागतं. बिलकुल. आत्ताचं जे ऐरणीच्या देवा तुला हे गाणं आहे त्याच्यात लोहाराच्या भात्याचा जो आवाज, म्हणजे ते जे संगीत दिलेलं आहे, म्हणजे तेव्हाच्या संगीतकारांचं खरंच खूप कौतुक आहे. आनंद घन या नावाने लता दीदींनी त्याला संगीतबद्ध केलेलं आहे. आणि तो एक ठोक्याचा सुद्धा आवाज आणि तो भात्याचा सुद्धा आवाज आपण ह्या वुडन ब्लॉक मधून काढू शकतो. हे जेव्हा मी ही गाणी बसवायला लागले तेव्हा मला ते कळलं. वा. आपण आता वुडन ब्लॉक वापरले आणि दुसरं वाद्य कोणतं ट्रायंगल वापरलं? वापरलं. ट्रायंगल वापरलेला आहे. त्यामुळे तो जो काही घण आहे लोखंडावर पडणारा, तो इतका अप्रतिमरित्या त्याच्यातून साकार झाला. चित्रदर्शी आपण ज्याला म्हणतो ना, तसं ते एक अख्खं चित्र डोळ्यासमोर येतं. श्रोते हो, आपण वेगवेगळ्या प्रकारची ही तालवाद्य आपण अनेक गाण्यांमधून ऐकत असतो. कधी त्याच्याकडे आपलं लक्ष जाणीवपूर्वक जातं, कधी जात नाही. कधी शब्दांना महत्त्व देतो, कधी चालीला, कधी वाद्यांना. सो हा खेळ जो आहे हा सातत्याने चालू असतो. मगाशी जो आपण अभंग ऐकला तर त्याच्यामध्ये टाळ आपल्याला वाजलेला ऐकायला आला असेल, कारण तो प्रॉमिनंट त्यातलं ते वाद्य होतं. आता टाळाचीच एक बहीण सुद्धा उर्मिलाताई आपल्यासाठी घेऊन आलेली आहेत, ती म्हणजे झांज. आणि आता प्राजक्ता आपल्यासाठी एक अत्यंत लोकप्रिय, सगळ्यांच्या आवडीचं असं एक सुफी भजन आपल्यासाठी सादर करणार आहे. ते ऐकूया. त्याच्यामध्ये या झांजेचा खूप अप्रतिम वापर केलाय. त्याला एक विशिष्ट शब्द सुद्धा आहे. तो पण काय आहे हे आपण नंतर जाणून घेणार आहोत. आधी ऐकूया हे भजन. लाल मेरी पत रखियो बला झूले लालण. लाल मेरी पत लाल मेरी पत रखियो बला झूले लालण. सिंदड़ी दा सेवण दा सखी शाबात कलंदर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. अली दा पहला नंबर हो लाल मेरी लाल मेरी. चार चराग तेरे वर्ण हमेशा. चार चराग तेरे वर्ण हमेशा. पंजवा में बारण आई हो बला झूले लालण. पंजवा में बारण आई हो बला झूले लालण. सिंदड़ी दा सेवर दा सखी शाबात कलंदर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. अली दा पहला नंबर हो लाल मेरी लाल मेरी. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. अली दा पहला नंबर अली दम दम दे अंदर हो लाल मेरी लाल मेरी. वा, प्राजक्ता, खूप कमाल हे गाणं झालं. भक्तिरचना ही सगळ्यांच्या खूप परिचयाची आहे आणि मोकळ्या आवाजात तू गायलीस आणि त्याचा बाज सांभाळून गायलीस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की झांजेचा अप्रतिम वापर या गीतामध्ये आपल्याला केलेला आढळतो. उर्मिलाताईंना मला तेच विचारायचं आहे की ही जी द्रुतलयीत तुम्ही झांज वाजवली तर त्याला काय नेमकं म्हणतात?
त्याला चकवा पॅटर्न म्हणतात. चकवा पॅटर्न. म्हणजे अच्छा. झिंचिक 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 असं ते वाजत हा, जातं. हा, हा, हा. ही बरोबर. तालवाद्य ऐकताना जेवढी विराज सोपी वाटतात ती हातात घेतल्यानंतर कळतं की तुला 1-2 बीट वाजवायला सुद्धा जेव्हा जमत नाही तेव्हा त्याला प्रचंड एकाग्रता आणि तालाची मुळात खूप खोलवर अशी समज ह्या गोष्टी अगदी अत्यंत बरोबर. महत्वाच्या लागतात. मला तेच ऍक्च्युली ताईंना विचारायचं आहे की इतक्या द्रुतलयीमध्ये वाजवताना तुम्हाला तो कस लागत असेल ना, त्याचा सराव कसा करता किंवा तो ताल मेंटेन कसा करता? हा जो पॅटर्न आहे तो लहानपणापासून माझ्या हातात बसलेला आहे, त्यामुळे त्याचा मला विशेष असा सराव नाही करावा लागला. पण अगदी जेव्हा कधी कधी असं होतं की खूप लईत जेव्हा जातं तेव्हा मग तो कस नक्कीच लागतो. क्या बात आहे. श्रोते हो, जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने तालवाद्यांची मैफिल आज इथे इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये रंगलेली आहे. उर्मिला भालेराव या आपल्यासोबत आहेत, ज्या तालवाद्य वादिका आहेत. आता याच्या पुढे आपण बॉलिवूडकडे जाणार आहोत. जसं आपण म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची गाणी भावतात प्रत्येकाला. बॉलिवूडमधलं एक अत्यंत लोकप्रिय असं गीत आता आपण ऐकूया थेट. सगळ्यांच्या हृदयावर राज्य करणारी अशी मधुबाला हिच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे. आणि जसं ऐरणीच्या देवाला आपण म्हटलं की गाणं आधी ऐकूया आणि मग बोलूया, तसंच हे पुढचं गाणं आहे, तुम्ही ऐका. आइए मेहरबान बैठिए जान जा, शौक से लीजिए जी इश्क के इम्तिहान. आइए मेहरबान दिखा मचल के जिधर बिजली गिरा दी उधर, दिखा मचल के जिधर बिजली गिरा दी उधर, किसका जलाशिया बिजली को ये क्या खबर, किसका जलाशिया बिजली को ये क्या खबर. आइए मेहरबान. क्या बात है प्राजक्ता. म्हणजे जसं उर्मिलाताई तालवाद्यांची आम्हाला विविधता दाखवतायत, तसंच तुझ्या आवाजाबद्दल म्हणायला लागेल की ज्या बाजाने तू मगाशी भजन गायलं, सूफी भजन, आणि आता आईये मेहरबाचा तू सांभाळलेला खरंय. बाज. माहोल बना दिया प्राजक्ता. खरंय. ट्रुली. अगेन याच्यामध्ये तालवाद्य एक होतं ते म्हणजे चायना ब्लॉक. बरोबर. उर्मिलाताई, बॉलिवूडमध्ये ही वाद्य छान प्रभावीपणे वापरलेली आहेत, तर त्या संगीतकारांविषयी आणि त्यांच्या त्यामागच्या कल्पनांविषयी काय सांगाल? खूप म्हणजे त्यांनी विचारपूर्वक त्याचा उपयोग केलेला आहे. ज्याला आपण चायना ब्लॉक म्हणतोय किंवा वुडन ब्लॉक आपण केव्हापासून हे शब्द आपण वापरतोय, आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारांनी गाण्यांमध्ये त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. O.P. नय्यर साहेबांनी जर आपण म्हटलं तर त्या वुडन ब्लॉकवरच आपण घोड्याच्या टापांचा आवाज आपण काढू शकतो. आइये मेहरबाला वाजवलेलं हे वुडन ब्लॉकचा पॅटर्न पूर्ण वेगळा आहे. अशी बरीचशी गाणी त्याच्यात सांगता येतील. गझलमध्ये सुद्धा आपण हे वेगळ्या प्रकाराने हे वाद्य वाजवू शकतो. बर. मधला म्हणजे बिटवीन द लाईन्स म्हणतो ना आपण, तसं तालाच्या मधला जो भरणा आहे ना, तो भरणा हे वाद्य करतं. पण ते किती प्रभावी आहे, किती प्रभावी आहे. मगाशी आपण तू म्हणलीस तसं की ऐरणीच्या देवामधलं हे वुडन ब्लॉक आणि आइये मेहरबा मधलं हे वुडन ब्लॉक, हे किती वेगवेगळं आहे. वाद्य एकच पण इफेक्ट जबरदस्त आणि पूर्ण वेगवेगळा. बिलकुल. क्या बात आहे. तोच वुडन ब्लॉक तुम्ही ये हे बॉम्बे मेरी जान ह्या गाण्यात ऐकलात तर तो परत वेगळाच आहे. आता एक नवीन वाद्य विराज आपण ऐकणार आहोत. त्याचं नाव किती जणांनी ऐकलंय माहिती नाही, पण त्याला मादल असं म्हणतात, असं उर्मिलाताईंनी आत्ताच आम्हाला सांगितलं. परत एकदा नाव सांगशील? मादल. मादल. अच्छा. मग आता या वाद्याबद्दल आपण उर्मिलाताईंकडून जाणून घेऊया. माझ्या वाचनात आलंय त्याप्रमाणे हे आसामकडचं वाद्य आहे. आपल्याकडे ढोलकी कशी असते ना, तसं आसामकडे हे छोट्या तोंडाचं एक बाजू आणि दुसरा बाया असं मोठं वाद्य असतं. मादल म्हणतात त्याला. पण ह्या वाद्याचा उपयोग R.D. बर्मन साहेबांनी त्यांच्या गाण्यांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे करून घेतलाय. म्हणजे चुरा लिया है तुमने जो दिल को अशी गाणी घेतली तर त्याचं एक बीट तो वाजत राहतो पाठीमागे गाण्यात मध्ये कुठेतरी, आणि तो कायम ऑफ बीटच असतो.
आणि आवाज सुद्धा खूप वेगळा आहे बरं का. हा, आणि आपण ती आता वाजवण्याची पद्धत पण तशी वेगळी असते. आम्हाला एक छोटंसं उदाहरण दाखवाल? आहा, क्या बात है. हे वाजलं की चुरा लिया है तुमने जो दिल को एक्झॅक्टली डोक्यात एक्झॅक्टली. आणि तुम्ही येतच जे गाणं. ऑफबीट म्हणालात ना, ते पण आता क्लिक झालं खरं तर, ते गाणं आठवलं. मग हे वाद्य सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे गाण्यांमधून आलेलं आहे. खूप खूप गाण्यांमध्ये अच्छा वाजते खूप. अच्छा अच्छा. आता जसं तू म्हणतोयस की हे वाद्य खूप वेगवेगळ्या गाण्यांमध्ये आपण ऐकलं, तर त्यातलंच एक गाणं प्राजक्ताच्या आवाजामध्ये आपण ऐकूया. येस. तेरे बिना जिया जाए ना, 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 बिन तेरे तेरे बिन साजना, सांस में सांस आए ना, हो तेरे बिना जिया जाए ना, तेरे बिना जिया जाए ना. बघ आता तेरे बिना तू ऐकलं होतंस, पण मग त्याच्यामध्ये मादल वाजलंय हे माहिती होतं का तुला? वाजलं होतं काय, मला या वाद्याचं नाव सुद्धा आज कळतंय Exactly. माधुरी. पण आता किती जाणीवपूर्वक आपण ऐकलं Yes, की yes. अरे हा, त्या वाद्याकडे आज लक्ष गेलं आपलं. बिलकुल. आता श्रोते हो, हे आवाज तुम्ही आज ऐकलेले आहेत. काही आपण नेहमी ऐकत असतो, काही आता आज नवीन ऐकलेत, आणि मुळात ते ओळखायचे कसे हे थोडंसं आपण अंदाज आजच्या याच्यावरून आला असेल. तर पुन्हा एकदा ही गाणी जरा बारकाव्याने ऐका, मजा येईल तुम्हाला. आता R.D. बर्मन यांनी संगीत दिलेल्या या गाण्यांनंतर आपण पुन्हा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीकडे वळूयात. नाद हो महानोर हे निसर्ग कवी म्हणून आपण त्यांना अर्थात, ओळखतो. आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला जैत रे जैत हा सिनेमा सगळ्यांच्याच ओळखीचा आहे, ओळखीचा आहे. विस्मरणात जाणं शक्यच नाही. अगदी. अतिशय देखण्या आणि प्रभावी अशा अभिनेत्री स्मिता पाटील, मोहन आगाशे, चंद्रकांत काळे अशी जबरदस्त स्टारकास्ट असलेला हा चित्रपट गोनी दांडेकर यांच्या कथेवरती हा चित्रपट बेतलेला होता. आणि श्रोते हो, त्याचं संगीत जे दिलं होतं ते हृदयनाथ मंगेशकर यांनी. खूप साधं आदिवासी पाड्यावरचं हे वातावरण, त्यांच्या भाषेमधली ही सगळी गाणी, आणि ती गाणी ऐकताना आपले पाय थिरकायला लागतात. हे असंच पुढचं गाणं आहे जे आम्ही गाण्याचा आता प्रयत्न करणार आहोत, आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर हे गाणं गाणार आहात. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, हा 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 ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी, हो वेंधळ येड पाय कुणाचं, हो येंधळ येड पाय कुणाचं, झिम्मा फुगडी झालजी, हा हा झिम्मा घालजी फुगडी फुगडी घालजी झिम्मा फुगडी घालजी, हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. समुद्राचं भरलं गाणं, उधाण वार आलजी, समुद्राचं भरलं गाणं, उधाण वार आलजी, येड्या पिशा भगतासाठी पुरत लागिर झालजी, हा हा लागिर झालजी लागिर लागिर झालजी पुरत लागिर झालजी, हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. हा हा ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी, ढोल कोणाचा वाजजी, हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी, मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी,
मोची मंदी चोच टाकूनी दान उष्ट झालं जी हा हा उष्ट झालं जी उष्ट उष्ट झालं जी दान उष्ट झालं जी हो जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. विराज, हम्म. किती वाद्य वाजली असतील आत्ता? डफ, हम्म, चंडा, हम्म, दिमडी हम्म. आणि घुंगरू. घुंगरू. येस. श्रोते हो, 4 वाद्य आता उर्मिलाताईंनी एका गाण्यामध्ये एकाच वेळेला परत एकदा वाजवली आहेत. म्हणजे एकानंतर एक जिथे ज्याची जागा आहे तिथे ॲप्ट तुम्ही अतिशय अचूकपणे तो ताल पकडत एक ती मात्रा सांभाळत वाजवल्या. खरंच हे बघायला आम्हाला मिळालं. कौतुक म्हणण्यापेक्षा विस्मय होतोय. हा, कारण actually. की खरंच सांगू का श्रोते हो, तुम्ही हा कार्यक्रम फक्त ऐकता आहात, आम्ही हा ऐकतोय सुद्धा आणि बघतोय सुद्धा. ही जी लिलया चाललेली जी कसरत आहे उर्मिलाताईंची, ती खरंच देखणी सुद्धा आहे. कारण की एक ठेवायचं दुसरं वाजवायचं, दुसरं ठेवायचं तिसरं वाजवायचं, हे कसं काय सगळं तुम्ही मॅनेज करता? नाही, पंडितजींनी कामच एवढं मोठं करून ठेवलेलं आहे की ती म्हणजे ऐकून ऐकून मी ती गाणी बसवत गेले, ही पहिली गोष्ट. आणि आता त्याचा आनंद मिळतोय खरं सांगायचं अगदी, तर. अगदी. प्रेम झालंय आता त्यामुळे प्रेम शक्य झालंय. आहे. खरंय, खरंय, खरंय. हे प्रेम झालंय. जसा तू म्हणालास जैत रे जैत चित्रपटाबद्दल, की एकतर मराठी गाणं मराठी मातीतलं म्हटल्यानंतर ते आपसूक आपल्या मनामध्ये उपजत असतं. अगदी. त्यामुळे पुढचं पण गाणं आपण त्याच मातीतलं ऐकूया. वा. विराज सादर करतोय डौल मोराच्या मानचार. यामध्ये आपण ऐकणार आहोत घुंगरू आणि दिमडी. पण घुंगरू 2 प्रकारचे आहेत. बैल घुंगरू हम्म. जे बैलाच्या गळ्यातले हा. असतात आणि दुसऱ्या हातात जे घुंगरू आहेत ते चाकामध्ये जे बांधलेले घुंगरू असतात, त्याची अनुभूती तुम्हाला देतं. वा बिलकुल. वा. आत्ताच्या काळात अगदी तुम्हाला कुठे हे बघायचं असतील ना, तर उसाच्या गुऱ्हाळावरती तुम्हाला अशा प्रकारचे घुंगरू बघायला मिळतील. म्हणजे हे कुठले घुंगरू बुवा असा समजा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तिथे जाऊन बघा. जीवा शिवाची बैल जोड लाविल पैजला आपली कुड, डौल मोराच्या मानचार डौल मानचा, डौल मोराच्या मानचार डौल मानचा, ये ग रामाच्या बाणाचार ये ग बाणाचा, ये ग रामाच्या बाणाचार ये ग बाणाचा, तान्या सर्जाची ह्या नाम जोडी, तान्या सर्जाची ह्या नाम जोडी, कुणा हुवीत हाती घोडी माझ्या राजा रे, कुणा हुवीत हाती घोडी माझ्या राजा रे, डौल मोराच्या मानचार डौल मानचा, ये ग रामाच्या बाणाचार ये ग बाणाचा, धरती आभाळाची चाक त्याच्या दुनवेची हो गाडी, धरती आभाळाची चाक त्याच्या दुनवेची हो गाडी, सुरव्या चंद्राची वो जोडी, सुरव्या चंद्राची वो जोडी, त्याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी, त्याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी, डौल मोराच्या मानचार डौल मानचा, ये ग रामाच्या बाणाचार ये ग बाणाचा, डौल मोराच्या मानचार डौल मानचा. पुन्हा एकदा श्रोते हो, आनंद घन यांचंच संगीत, पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेलं हे गाणं. त्याचा जो बाज आहे तो असा कायम लक्षात राहणारा आणि कुठून पण ऐकलं तरी मस्त डौल मोराचं लागलंय असं आपल्याला वाटतं. आणि जो नाद उर्मिलाताई म्हणाल्या की त्याचा अनुभव तुम्हाला देणार आहे, तो अनुभव खरंच आला. बैलगाडी आली की नाही डोळ्यासमोर. बिलकुल बिलकुल. याच्यानंतर पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांच्या युगामध्ये जाऊया आणि
एक कमाल गाणं म्हणजे अतिशय. इतकं आणि सहज, सगळ्यांच्या सोपं. आवडीचे गायक म्हणजे किशोर किशोर कुमार. कुमार. वर्सटाईल अति वेगळा शब्दच नाही त्यांच्या गायकीसाठी. एक्झॅक्टली. जसं आता उर्मिलाताईंना आपण ऐकतो आहोत तालवाद्यांच्या बाबतीत, हम्म. कुठूनही कसंही वळणारा जसा आवाज, तसे उर्मिलाताईंचे हात आता ह्या वाद्यावरून त्या वाद्यावर, ह्या वाद्यावरून त्या वाद्यावर असे होत आहेत. आणि आता ते हात जाणार आहेत स्क्रॅपरकडे, त्याला रेसो सुद्धा म्हणतात. आणि ते गाणं आहे मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. विराज, अप्रतिम, खूप सुंदर म्हटलंस. थँक्यू. पुढच्या वेळेला कार्यक्रम करू ना, तो पेटी तबला घेऊन अगदी आपण असा कार्यक्रम व्यवस्थित. करूया. खरं सांगू का, बिलकुल. ही जुन्या संगीतकारांनी म्हणजे आधीच्या संगीतकारांनी जी गाणी करून ठेवलेली आहेत ना, ही फक्त पेटी, तबला आणि तालवाद्य याच्यावर रंगणारी गाणी आहेत. आत्ताच्या ज्या गायकांनी गायलेली गाणी आहेत किंवा आत्ताच्या काळातली जी गाणी आहेत ना, ह्याच्यासाठी तुम्हाला ऑक्टोपॅड किंवा रिदम मशीन हे लागतंच बरोबर लागतं. बरोबर. पण ही तुम्ही अशी गुणगुणू शकता किंवा गाऊ शकता. वा, आणि किती एखादा समज. आवाज कृत्रिमरित्या तयार करण्यापेक्षा आता जसं इथे डफ आहे किंवा चंडा आहे, चांबड्याची पानं त्याला आहेत, किंवा मगाशी मादल हे एक वेगळ्याच प्रकारचं वाद्य आपण ऐकलं, तर ही सगळी चांबड्याची पानं आहेत. पारंपरिकरित्या तयार केलेली ही सगळी वाद्य आणि त्यांचा नाद हा कृत्रिम वाद्यांपेक्षा कायमच आपल्याला नैसर्गिकरित्या आवडतो आणि भावतो. अगदी अगदी. आणि मला वाटतं गाताना गायकावर सुद्धा त्याचा किती प्रभाव पडत असेल खूप ना. परिणाम होतो. जसं आपण नाटकामध्ये पार्श्वसंगीताचा वापर जसा आपण आपल्या भावना प्रकटीकरणासाठी करतो, अगदी. तू माधुरी म्हणलंस, अगदी त्याच पद्धतीने ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन ते गाणं आपल्यासमोर सादर होत असतं. बिलकुल. वा. आम्ही खरं तर तुम्हाला रोलर कोस्टर राईडवरून नेतो आहोत या संगीताच्या मैफिलीमध्ये. आता आपल्यासमोर माधुरी एक छान लावणी, फरमास लावणी अशी सादर करणार आहे. ऐकूयात आधी आणि मग त्यावर बोलूयात. यामध्ये घुंगराचा सुंदर असा उपयोग केलेला या लावणीत ऐकणार आहोत. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला, कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला, जात होते वाटण मी तोऱ्यात, मी तोऱ्यात, अवचित आला माझ्या होऱ्यात, जी होऱ्यात, तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. क्या बात है माधुरी, अप्रतिम लावणी तू सादर केलीस. आणि उर्मिलाताई, धन्य आहात तुम्ही, कारण की नर्तकीच्या पायामध्ये असणाऱ्या घुंगरांचा आवाज तुम्ही हाताने वाजवून काढलात, हे तुमचं खरोखरच कौशल्यच म्हणायला पाहिजे. सुंदर, क्या बात आहे. ते पाय ज्या पद्धतीने थिरकतात ते तुम्हाला इमॅजिन करून वाजवायचं असतं. थोडंसं त्याबद्दल सांगा. कसं आहे विराज, माझ्याकडे 2 प्रकारचे घुंगरू आहेत. आत्ता मी लावणीला वाजवले ते पारंपरिक आपले घुंगरू असतात, ते घुंगरू बरोबर. आहेत. आणि दुसरे आहेत ते पंजाबी ठेक्याची जी गाणी असतात त्याच्यासाठी वाजणारे थोडेसे मोठ्या आकाराचे असे ते घुंगरू आहेत, अच्छा, ज्याला अच्छा. आम्ही आमच्या भाषेत म्हणजे ओळखायला यावं म्हणून वेलची घुंगरू असं म्हणतो. त्याचा आकार पण असा वेलची सारखा आहे.
आणि बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये मला हेच सांगितलं जातं, म्हणजे आता जानू जानू रे सारखं गाणं जर असेल तर आमच्या रंजनाताई मला म्हणतातच की पैरों से बजने वाले घुंगरू हमारी उर्मिला हाथ से बजाती है. वा असं. वा वा, क्या बात आहे. खरंच तुम्ही आता कार्यक्रमांचा उल्लेख केलात उर्मिलाताई, आणि सुरुवातीला तुम्ही सांगितलं की 24 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. खरं तर दिवस नाही मी म्हणणार, क्षण जात नसेल की तुमच्या विचारांमध्ये तो ताल नसेल. आज जागतिक संगीत दिवसाच्या निमित्ताने या संगीताच्या तुमच्या आयुष्यातल्या स्थानाबद्दल काय सांगाल? खूप मोठं स्थान आहे. म्हणजे मी जेव्हा खरं चिंचवडमध्ये आले, लोणावळ्याहून इकडे चिंचवडमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी आले, तर मला असं तेव्हा वाटलं नव्हतं की मी ह्या क्षेत्राकडे वळेन, कारण मला गाणं शिकायचं होतं. बरं. म्हणून मी गाण्याच्या क्लासला जायला लागले होते. मी विशारद पण झाले. पण त्याच्या आधी मला चिंचणीकर काका भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुझ्या हातात ताल आहे. हां. आणि म्हणून मागे लागून लागून त्यांनी मला काही गाणी बसवायला सांगितली. आणि मग जशी गाण्याची गरज तशी मी वाद्य घेत गेले. आणि बरं. आज हा संसार तू बघतीयस की एवढा अगदी. उभा झालेला खरं. आहे माझ्याकडे. आणि चिंचणीकर काकांबरोबर बरेचसे कार्यक्रम मी केले. जवळजवळ 150 मी गीत रामायणाचे कार्यक्रम केले बापरे. त्यांच्याबरोबर. नंतर मग प्रतिभा इनामदारांची ओळख झाली. त्यांनी रंगबरसे नावाची म्हणजे महिला वाद्यवृंद असं तो कार्यक्रम सुरू केला होता. सगळ्या महिला होत्या. आधी 17 जणी होतो, नंतर आम्ही ते 10 ते 13 जणी अशा त्याच्यात आम्ही कायम होतो. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की मी आज एकाही कार्यक्रमातून कुठल्याही अशी मी बाहेर नाही गेले. माझ्या घरच्या कारणामुळे एखादा कार्यक्रम मी अटेंड नाही करू शकले ती गोष्ट वेगळी, पण मी सगळ्या ग्रुप बरोबर कायम मी बांधले गेले. वा. कारण ही वाद्यच तेवढी गोडी निर्माण करतात. आणि आत्ता तिसरा माझा जो ग्रुप सुरू आहे तो सूरसखी प्रस्तुत कजरा मोहब्बतवाला. वा. गाणी दोघींची, आवड सर्वांची, असं टॅगलाईन आहे. वा. बर 2 अभिनेत्रींवर चित्रित झालेली आणि 2 गायिकांनी गायलेली सगळी जुनी हिंदी गाणी. क्या बात आहे. सातत्याने कार्यक्रम सुरू असल्यामुळे, जसं आता तुम्ही सांगितलं, त्यामुळे सातत्याने नवनवीन गाणी ऐकत राहणं आणि त्यांच्यासाठीची तयारी करणं, हा तुमचा रियाज जो इतकी वर्ष सुरू आहे त्याचंच फळ म्हणूया की इतकी ही जी सगळी वेगवेगळी संपदा जमा झालेली आहे ती कार्यशील आहे आणि ती पुढे सुद्धा अशीच वाढणार आहे याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. जेव्हा ऑर्केस्ट्रा असं आपण इमॅजिन करू की स्टेजवर बसलेला आहे तर आपण हार्मोनियम नोटीस करतो, आपल्याला बेंजो असेल तर बेंजो आपण नोटीस करतो, मोठी मोठी वाद्य आपल्याला दिसतात. पण हे छोटेसे घुंगरू, हे छोटेसे टाळ, हे कुठेतरी आता मादल इतकं सुंदरसं लहानसं हे वाद्य, पण ते जर नसेल तर गाणं होऊ शकेल का? तर नाही होऊ शकणार. त्याची जागा कोणी घेऊ नाही शकणार. तुम्ही कितीही मोठं वाद्य आणलं तरीसुद्धा त्याचा जो नाद आहे, जसं घुंगराचा, टाळाचा, तोच देणार आहे. त्यामुळे फार सुंदर असं तालवाद्यांचं स्थान आपल्या संपूर्णच संगीत क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणूनच तालवादकांचं सुद्धा खूप मोठं स्थान आपल्या या संगीत क्षेत्रामध्ये आहे. मगाशी घुंगरूबद्दल बोलले ना मी, तर त्याच्यात मला नमूद असं करायचंय की दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, त्याचे घुंगरू सगळ्या कडव्यांमध्ये वेगवेगळे वाजलेले आहेत. पिया तो से नैना लागेचे घुंगरू पण अजून अवघड आहेत. इन्ही लोगोनेचे घुंगरू जे वाजलेले आहेत आणि ते कार्यक्रमांमध्ये आम्हाला तसेच वाजवावे लागतात. बघ विराज, जेवढ्या लता दीदींच्या, आशाताईंच्या ताना म्हणूया आपण, किंवा ती जी पट्टी जितकी अवघड आहे तितकेच हे बारकावे आता तुम्ही जेव्हा सांगता आहात तेव्हा आपल्या लक्षात येत आहे. आपण ऐकताना ही गाणी सहज गुणगुणतो आणि आपण म्हणतो की हे गाणं मला आवडतं, पण त्या गाण्यातलं काय आवडतं असं विचारलं तर खूप कमी जणांना सांगता येईल की नेमकं काय आवडतं. आणि पण आता त्याचा विचार लोक करायला, रादर आपण सगळेच करायला सुरुवात करू हा कार्यक्रम ऐकल्यानंतर. आणि तू जसं माधुरी मगाशी म्हणालीस की ही सगळी गाणी इतकी भावतात आपल्याला आणि या तालवाद्यांचा उपयोग जुन्या गाण्यांमध्येच आपल्याला अत्यंत कुशलतेने, अत्यंत चतुराईने आणि खूप सूचकपणे केलेला आपल्याला ऐकायला मिळतो. आणि श्रोते हो, पूर्वीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता तर तंत्रज्ञान प्रचंड पुढे गेलेलं आहे. काय वाटेल ते करून आपण गाणं निर्माण करू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यासाठी गाणी आयती तयार करून देतोय. पण जे त्या काळामध्ये अजिबातच नव्हतं, त्यावेळेला सगळे वादक, सगळे गायक, संगीत दिग्दर्शक हे एकाच साच्यामध्ये किंवा एकत्र ट्यून झालेले असणं मनाने आणि शरीराने सुद्धा हे अत्यंत आवश्यक होतं. आणि अशा काळात ही गाणी जन्माला आलेली आहेत आणि म्हणून
ते जे सिनर्जी आपण ज्याला म्हणतो, ती बिलकुल. सिनर्जी या गाण्यांमधनं आपल्याला जाणवते. कुठेही कोरडेपणा जाणवत नाही आणि म्हणूनच आजही ही गाणी आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहिलेली आहेत. श्रोते हो, आजच्या संगीत दिवसाच्या निमित्ताने आपण आज ही अनेकविध गाण्यांची मैफिल ऐकली, उर्मिलाताईंकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. माधुरी, विराज, तुमचे आभार कसे मानू? नाही नका मानणार, मानू. नाही मानणार. तेच सांगतेय, कारण इथे एका मैफलीसारखं आयोजन झालं, मला ते खूप भावलं आणि तुम्ही खूप छान काम करताय हे. आणि आज जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने माझ्या वाद्यांना एक वेगळा आयाम मिळाला आहे असं मला वाटतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरच्यांचे मला आभार मानायचे आहेत की आज दिवसभर माझ्याबरोबर माझे मिस्टर पण आहेत, हो. माझी मुलगी पण आहे, मुलांनी पण मला खूप मदत केलेली आहे आणि अर्थातच माझी सून पण, की जी घरातलं सगळं सांभाळती आहे. वा. आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी ही सगळी वाद्य वाजवू शकले. घरी गाणी बसवायची म्हटली तरी मला वेळ तर पाहिजे ना, अगदी, तो वेळ अगदी. दिला जातो, म्हणून मी ही गाणी बसवू शकते. त्यामुळे तुम्हा सर्वांचेच, तुमचे पण आणि माझ्या घरच्यांचे पण खूप खूप आभार. प्राजक्ता, तुझे सुद्धा खूप खूप आभार. आज अत्यंत सुरेल अशी साथ तुझी लाभलेली आहे. जसं तालवाद्यांशिवाय गाणं नाही होऊ शकत आहे, तसंच तुझ्याशिवाय आजची मैफिल होऊ शकली नसती. फार सुंदर साथ तू केलीस. मनापासून आभार. धन्यवाद माधुरी आणि विराज, तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि खूपच सुंदर अनुभव होता. आणि इन्फिनिटी 90.4 FM चॅनलला माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्याच खूप खूप शुभेच्छा. हे चॅनल सगळ्यांपर्यंत पोचावं, एवढा छान उपक्रम, इतके विविध कार्यक्रम तुम्ही इथे आयोजित करता आणि ती सगळी माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोचावी, ह्याच्यासाठी चॅनलला खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपण या संपूर्ण कार्यक्रमामध्ये वेगवेगळे गीतप्रकार ऐकलेले आहेत आणि आता कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत ती स्फूर्ती गीतांनी. जसं वेगवेगळ्या मूडमध्ये आपण वेगवेगळी गाणी ऐकतो, तसं स्फूर्ती गीतं ऐकण्यासाठी खरं तर निमित्त लागू नये. कारण आज हा जो कलाविष्कार आपण सादर करू शकत आहोत, इवन आपण जो मोकळा श्वास घेऊ शकत आहोत, तो सगळा आपल्या स्वातंत्र्यवीरांमुळे घेतो आहोत. स्वतंत्र भारतात जन्माला आलो हे आपलं भाग्य म्हणायचं, पण या स्वतंत्र भारतामध्ये भाग्यवान म्हणून जगत असताना ज्यांच्यामुळे हे भाग्य आपल्या वाट्याला आलेलं आहे, त्या स्वातंत्र्य सैनिकांची जाण आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि भारत देशाप्रती प्रेम, अभिमान हा सुद्धा कायम जागता आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. कार्यक्रमाची सांगता करतो आहोत कुसुमाग्रजांच्या रचनेने. हे गीत संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आम्ही सगळे मिळून सादर करतो आहोत. ज्ञानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात. ज्ञानातून उसळे तरवारीची पात, ज्ञानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहासर सावनी उठले शेले, रिकिबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात. दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर दिसतो अजून मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात.